नमस्कार. सुहाना अंबारी मसाले को प्रेझेंट्स होम मिनिस्टर भारत दौरा को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सोच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जयपूरमध्ये आहोत आणि आज आपण मानस सरोवर एक्सटेन्शन या परिसरात आलेले आहोत. छाया अभिषेक पाटील या वहिनींना भेटणार आहोत. या राजस्थानच्या भूमीमध्ये जयपूरमध्ये इतकं आनंदाचं आणि इतकं गार असं वातावरण आहे. बघा ना, आता तिसऱ्या मजल्यावर आलेलो आहे. इथे सुद्धा असं छान एक गार्डन तयार केलेलं आहे आणि वाळवंटात हिरवळ म्हणतात तशा पद्धतीचं हा आनंद. आणि या आनंदाबरोबरच या गारव्यामध्ये चला भेटूया आता पाटील कुटुंबाला. छाया अभिषेक पाटील. मी सौ छाया अभिषेक पाटील प्रायव्हेट कंपनीमध्ये अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये नोकरी करते. मला वाचायला, लिहायला, ड्रॉइंग करायला, फिरायला आणि भरपूर गप्पा करायला आवडतात. माझ्या प्रत्येक कामासाठी, माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, माझा छंद पूर्ण करण्यासाठी माझे मिस्टर माझ्याबरोबर पूर्णपणे मला सपोर्ट करतात. जयपूर हे शहर महाराष्ट्रापेक्षा वेगळं आहे. इथली माणसं खूप सपोर्टिव्ह आहेत. आदेशजी, तुमचं स्वागत आहे इथे. वेलकम टू जयपूर. नमस्कार. पदरावरती जरदारीचा मोर नाचरा हवा. दाही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. हे काय आहे? गोड केवढं आहे बघू. राजस्थानचं विशेष दुधाचा लाडू. दुधाचा लाडू आहे. एवढा तुम्ही खाता? हा मला वर्षभर पुरेल. घ्या उखाणा. जयपूरचा घेवर तसा कलकत्त्याचा पान. अभिषेकरावांचं नाव घेते राखून आदेश भाऊजींचा मान. थँक्यू. पंचपक्वानांचं वाढलं ताट, बर. तरीही जी आवडीने खाते भात. देवाचरणी हेच मागतो की जन्मोजन्मी मिळो मला छायाचा साथ. हळूहळू हे तांदळाची शेती करणार असं मला वाटायला लागलं. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं माहेर? मुंबई. मुंबईत कुठे? सांताक्रूजला. शाळा वगैरे शाळा सगळं? पण सांताक्रूजला जवळ होती हां. आणि कॉलेज विलेपार्लेला. कुठलं? डहाणूकर कॉलेज. डहाणूकर. तुमचं बालपण? माझा जन्म जयपूरचा. जयपूर. लहानपणापासून इथंच. वडिलांना 40 वर्ष झाले. ही तिसरी पिढी आमची जयपूरमध्ये. पण मग तुमची ओळख कशी? तुम्ही मुंबई ते जयपूर? जुलै 2016 आमची ट्रेनिंग होती जयपूरला मणिपाल युनिव्हर्सिटीमध्ये. कसली? ॲक्सिस बँक दोघांनी जॉईन केलं होतं आणि कोइन्सिडेंटली दोघांची जॉईनिंग डेट सेम निघाली. तर आमची ट्रेनिंग ओव्हरऑल इंडियामधून जेवढे पण जॉईनीज होते त्यांची एकाच ठिकाणी ट्रेनिंग होती. जयपूरमध्ये? हो. ह्यांचं जॉईनिंग जयपूरचं आणि माझं मुंबईचं होतं. हां. मग ट्रेनिंग 15 दिवसाची होती आणि आम्ही जवळजवळ 12-13 दिवस तर एकमेकांशी बोललोच नव्हतो. शेवटचे मला सांगा, बोलण्याचा प्रश्न काय येतो? बोलणं म्हणजे आमची ओळखच नव्हती मग एकमेकांशी. बरं होतं ना, ट्रेनिंगसाठी आले होते. हो. शेवटचे 2 दिवस राहिले होते तेव्हा असं झालं होतं शॉपिंग करायची आहे. इथलं कोण असेल तर ओळखीचं सांगू शकेल. किती जण ट्रेनिंगला आले होते तिकडे? आम्ही मुंबईवरून 13 ते 14 होतो. 14. आणि संपूर्ण भारतातून 120. 120. त्याच्यात शॉपिंगसाठी एकच माणूस शोधला. हा, कारण जयपूरचे एकटे होते. काय झालं? त्यावेळेस असं झालेलं की ट्रेनिंगमध्ये माझी ओळख सगळ्यांशी झाली होती. हे सगळे जे मुंबईचे 13-14 लोक होते ह्यांना हे वाटायचं की मी मारवाडी माणूस आहे, राजस्थानमध्ये मराठी नसतात. असा त्यांचा समज होता. त्या सगळ्यांचा असाच समज होता. नंतर असं झालं की ओळख वाढली. त्याच्यानंतर लोकांशी जेव्हा मराठीत बोललो तेव्हा त्यांना पटलं की बाबा नाही, महाराष्ट्रीयन आहे. मग आडनाव पाटील. अच्छा. मग त्या हिशोबाने ओळख झाली. आणि छायाच्याबद्दल सांगायचं झालं तर ट्रेनिंगच्या शेवटच्या 2 दिवसात ओळख झालेली. ओळख म्हणजे फक्त नाव माहिती आहे. या लोकांचं असं होतं की आम्हाला शॉपिंगला जायचं आहे तर त्याच्यासाठी आम्हाला कोणीतरी लोकल जयपूरमधला माणूस पाहिजे. बरोबर. तर तू आम्हाला हेल्प करशील का? त्या हिशोबाने केलं.
13 जणांना घेऊन गेले. नाही, त्यावेळेस 5-6 लोक होते. आम्ही फक्त 5-6 मुलीच होत्या. 13तल्या 5-6 मुली आणि हे एकटे जयपूरचे. शॉपिंगसाठी आम्ही फक्त एवढेच जण गेलो होतो. हां. आणि असं होतं की आम्हाला सकाळपासून वेळ होता, संध्याकाळची ट्रेन होती. त्या दिवसात शॉपिंग आवरून पॅकिंग करून आम्हाला तिथून निघायचं होतं, असं होतं युनिव्हर्सिटीतून. तर असं झालं की शॉपिंग फटाफट करायचं, त्या हिशोबाने पूर्ण दिवस यांनी दिला. खाणं नाही, काही नाही, फटाफट शॉपिंग करायची, धावायचे, इथे जायचे, तिथे जायचं. आणि आमच्या डिमांड्स अशा होत्या, मला हे घ्यायचं आहे, मला बॅग घ्यायची, मला ड्रेस घ्यायचा आहे. मग हे सगळीकडे फिरवल्याने. तेव्हाच तुमच्या लक्षात आलं का की हो, आता हे कारण माझी इच्छा होती की काय? नवरा अशी असा असावा धावपळ करणारा असावा. शॉपिंग करून देणारा. पण मग तेव्हा तुम्ही एकमेकांना चला, तुम्ही यांनी शॉपिंग करून दिलं, तुम्ही ट्रेन स्टेशनवर गेला असाल, असं गेला होता स्टेशनवर की पोहोचवलं फ्लाईटने पण गेला? ह्यांनीच आम्हाला. हे चाले होते. हां. हां. आणि मग आणि धावत धावत ट्रेन पकडली होती, कारण आम्हा चौघींमुळे अरे, एका ट्रेन चित्रपटात असा चुकणार shot आहे. खरंच. आणि धावत धावत ट्रेनमध्ये बॅग अशा अक्षरशः टाकल्या, आम्ही चढलो पटापट. आणि तेव्हा मी हा विचार केला होता की दिवसभर ह्याने एवढं मदत केली, ह्या माणसाला मी परत भेटू शकणार की नाही, असं हा तुम्ही- विचार मी मनात करून तिथून निघाले. पण मग मला सांगा, हे निघून गेले, हां, त्याच्यानंतर तुमची काय रिॲक्शन होती? खरंच सांगायचं झालं तर त्यावेळेस असा काहीच विचार नव्हता केला. त्यावेळेस फक्त निवळ मैत्री एवढंच एक डोक्यात होतं. नंतर मग फोनवरती बोलणं वगैरे व्हायला लागलं. कोणाचा फोन आला नंतर पहिल्यांदा हिचाच आलेला, हा, पोचलो म्हणून आम्ही सांगायला फोन केला हो, हो. निरोप धाडला. अच्छा. आणि मग आणि नंतर असेच कॉल व्हायचे आमचे की बँकेमध्ये आज असं झालं, आज असं सेल्स करायचं होतं, मी काय करू, कसं असं करू. किती महिने चाललं होतं फोनवर? 6 ते 7 महिने चाललं. जुलैपासून डिसेंबरपर्यंत बोलणं चाललंच होतं. मग ते म्हणाले की आपलं एवढं चांगलं जमलंय. माझ्या घरचे मला मुलगा बघत होते, ह्यांच्याकडे मुलगी बघत होते लग्नासाठी. त्यामुळे आपण असं करूया, आपण लग्न करूया घरच्यांची परमिशन घेऊन, असं ते म्हणाले. हां, ते म्हणाले. का हो तुम्हाला असं वाटलं? नाही, मला असं वाटलं की बाबा हिच्याबरोबर एक ओळख झाली आहे, फोनवरती बोलणं व्हायचं. तर हे होतं की बाबा आपण लग्नाच्यासाठी एक जोडीदार बघतो आहे. तर एक मनात असा सहज विचार आला की का न हिच्याशी आपण विचारावं. पण त्या अगोदर मी माझ्या घरच्यांशीही विचारलं, त्यांनाही विचारलं की बाबा असं माझी एक मैत्रीण आहे, चालेल का. तुमच्या घरून होकार आला. होता. तुमच्या घरी कसं काय? नकार होता. महिनाभर माझी आई बोलतच नव्हती माझ्याशी. पण सांगितलं कोणी आईला? मीच सांगितलं होतं. तर ती म्हणाली ठीक आहे, मी बघते, घरच्यांशी बोलते वगैरे. पण सगळेच नकार देत होते आधी. तर ती रागवलीच होती माझ्यावर, महिनाभर बोलतच नव्हती ती माझ्याशी. आणि नंतर मग काय झालं, मी तिला परत म्हटलं की बघ असं असं आहे. परत मग नातेवाईक तर शोधत होते मुलगा, त्यांना कशाला त्रास ना, मी बघून ठेवलाय, तो बघून घे तुम्ही, तुम्हाला आवडला तर तुम्ही होकार द्या. तर मग मी सांगितलं यांना. मग ह्यांनी फोन केला, माझ्या आईशी बोलले, तर आईला पण असं तुम्ही वाटलं तोपर्यंत मुंबईला जाऊन त्यांना भेटलेच नव्हते? नाही. की नाही. मग काय होकार दिला तुम्ही? होकार म्हणजे हे आले बघायला, आई बाबा आले होते, दादा वहिनी आले होते पुण्यावरून, ह्यांचे मोठे भाऊ आणि वहिनी. तर ते आले, घरच्यांशी बोलले. घरच्यांना खूप आवडलं तेव्हा बोलणं, म्हणे की आहेत. म्हणजे त्यांना असं वाटलं होतं जयपूरला राहतात म्हणजे मराठी नसतील व्यवस्थित, त्यांना बोलता येत नसेल, कसं असेल आता काय काय असेल. म्हणतायत? आता तर खूप खुश आहेत. खूप खुश आहेत. हो हो. बरं, तुमच्या आयुष्यातला किंवा आतापर्यंतच्या 2.5 वर्षातला मसालेदार किस्सा सांगा. पहिला मसालेदार किस्सा म्हणजे आमचं लग्न जे ठरलं. कारण आजपर्यंत आपण जे बघितलं आहे ते असं असतं की मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम असतो किंवा असं काही. आमच्याकडे मुलाला दाखवण्याचा कार्यक्रम झालेला. कारण आम्ही आईबाबांबरोबर ज्यावेळेस ह्यांच्याकडे पहिल्यांदा गेलो तर आम्ही 5 लोक घरून, ह्यांच्याकडे 25 ते 30 लोक. सगळ्यांना तुम्ही माझ्याशी काय? बोलायचं होतं. सगळ्यांची लाडकी आहे ना मी. हो 25 जण होते. अच्छा. मग त्याच्यानंतर असं झालेलं की प्रत्येकाशी बोलणं झाल्यानंतर परत रिस्पॉन्स असा आला की आम्ही विचार करून सांगू. म्हणजे होकार नाही, नकार नाही, पण विचार करून सांगू. आणि तो विचाराचा काळ जो होता तो 1.5 महिना. त्यात माझ्या घरच्यांचं हे की बाबा त्यांचं काय झालं, नसेल तर आपण दुसरी मुलगी बघायची का, अशा सगळ्या गमती चाललेल्या त्यावेळेस. नंतर एप्रिलमध्ये हे लोक आले. त्यावेळेस परत एक गोंधळ असा झाला की एप्रिलमध्ये हे घर वगैरे बघण्याच्या हिशोबाने आले आणि लग्नाची तारीख निघाली 2 जुलै. 2 महिन्यातच लग्न. लगेच लग्न? 1.5 महिना. 1.5 महिना. त्यात असं झालेलं की त्यांचं म्हणणं हे होतं की मुंबईला भरपूर पाऊस असतो, त्यामुळे मुंबईला लग्न शक्य नाही. तर 1.5 महिन्यात लग्न जयपूरला, असं आमचं ठरलं.
आणि मग जयपूरमध्ये केलेलं लग्न आमचं इथेच जयपूरला झालं झालं. डेस्टिनेशन वेडिंग टाईप. हो का? सगळे मुंबईहून आलेले? सगळे आले होते. एकदम छान. मग आता येतात बाकीचे का एकदा गेले ते आता ते नाही म्हणाले येतात बस झालं? येतात 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 ना? हो. तुम्हाला दोघांना शुभेच्छा देत असताना एक छोटंसं आव्हान आहे. एक एक चिठ्ठी शोधत ती चांदीची अन्नपूर्णा तुम्हाला मिळणं अत्यंत आवश्यक आहे. घरातले सांगू शकतील चिठ्ठी मिळाली की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. चला वेळ सुरू झाली. देवाचे ज्ञानेश्वराचा फोटो आहे त्याच्यात बघ. ज्ञानेश्वर माऊली. पंचमुखी हनुमान. या दारावर 20 सेकंद झालेली आहेत. वाच वाच. कपडे धुण्याचे आधुनिक यंत्र. वॉशिंग मशीन. बाहेर तिकडनं जा. वॉशिंग मशीन. 40 सेकंद झालेली आहेत. पोपटा पोपटा बोलतो गोड, खायला तुला पेरूची फोड. या हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. दुसरी चिठ्ठी मिळाली त्यामुळे चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. ठेवा. तिसरी चिठ्ठी मिळाली, चांदीची तुळस तुमच्या घरात आली, अभिनंदन. आणि 1 मिनिटाच्या आत ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आपण आणली, अभिनंदन. आणि वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून मिळते आहे ही भेटवस्तू. धन्यवाद. तुम्ही तर मगासपासून गप्पा मारता, पण तुमच्याबद्दल सासू सासऱ्यांचं काय मत आहे मला ऐकायचं आहे. छाया लग्न होऊन आल्यापासून सगळ्यांशी अगदी असं आम्हाला वाटतच नाही की ती मुंबईहून आली आहे. ती इथं आल्यावर आमच्या घरातच अशी मिसळून गेली आहे की आम्हाला जाणवतच नाही की ती मुंबईची इतक्या लांबून आलेली मुलगी. फक्त एवढंच आहे की तिला राग पटकन येतो. पण राग आला तरी ती असं म्हणजे जास्त वेळ रागवत नाही. लागली समजलं की समजमध्ये येतो तिला राग. द्या. छाया जेव्हापासून आमची सून म्हणून आली तेव्हापासून ती घरामध्ये चांगली रुळलेली आहे आणि बाकी हसतमुख असल्यासारखी असते, परंतु मधनं तिला कधी राग येतो. ते मुंबईचं टेम्परेचर आहे. हो ना? जेव्हा हिचं लग्न ठरलं आणि हिच्या घरातले बघायला आले होते त्यांना मी सांगितलं की मी 35 वर्षापूर्वी इथं आलेली आहे किर्लोस्करवाडी सांगलीवरून. तू इथून मुंबईहून आली म्हणजे घाबरायचं काही कारण नाही. इथं सगळे लोक एवढे चांगले आहेत आणि तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही. बरं झालं आणि ना खूप पण. चांगली आहे. मी तिला म्हणलं माहेर आठवण आली की तू माझ्याकडे ये, अरे वा. म्हणजे मी तुला काही तुला पाहिजे ते करू. पण ती अजून आली नाही. म्हणजे राहायला नाही येत ती. म्हणजे सासरच्यानी माहेरपणाची आठवण येऊच दिली नाही, इतकं प्रेम केलेलं आहे. अजून कोणी बोलणार आहे का? सामाजिक दृष्टीने पाहायला गेलं तर एकदम मनमिळावू आहे. प्रत्येक कार्यक्रमाला जॉईन व्हायची इच्छा ठेवते, घरातली इच्छा सगळ्यांची पूर्ण करते. रागीट असणं स्वभावाचा एक अंश आहे, त्याला नेगेटिव्ह पॉईंटने पाहावं. बाकी ठीक आहे, खूप गोड पोरगी आहे. आणि ह्यांची ओळख करून देते ह्यांच्या सगळ्यात आधी म्हणजे सगळ्यात पहिल्या शिक्षिका त्यांच्याकडे शाळेत गेल्या होत्या. अरे वा. तुमच्या शाळेच्या त्या मुख्याध्यापिका होत्या? नाही, माझी शाळा होती स्वतःची. स्वतःची शाळा होती. 30 वर्ष शाळा चालवली आणि त्या आणि शाळेत- सुरुवातीच्या बंड मुलांपैकी अभिषेक पाटील हा एक मुलगा. तेव्हा आणि यांना तो- हिंदी समजत पण नव्हतं. तो बंडोबा अजून कमी झालेला नाहीये तसा, पण ठीक आहे, वयाप्रमाणे आता हळूहळू निवळताय. आता एक छोटासा खेळ आहे आणि या खेळामध्ये तुम्ही चित्र काढणार आणि घरातले सगळे ओळखणार. बघूया बक्षीस मिळणार का? यापेक्षा सोपं मी दिलंच नसतं, हो की नाही? अभिनंदन, हे पहिलं बक्षीस मिळालं. धन्यवाद. बोलायचं नाही. दहा, 9, 8, 7, 6, 5,
4 3 वेळ संपली. काय आहे? ठिकाण. कुठलं ठिकाण आहे? एक ठिकाणी जिथं ट्रेन जाऊन थांबेल. त्याला काय म्हणतात? इसरलाट ठिकाण. इसरलाट ठिकाण. म्हणजे काय असतं हे? एक ठिकाण कुठलं? त्याला इसरलाट म्हणतात का? बरं ठीक आहे. तिसरं तुम्ही काढा. दहा 9 अभिनंदन. बरं मला विचारायचं, इतकं सगळं कौतुक चाललंय, कसं वाटतंय हो ऐकताना? छान वाटतंय, आपलंसं वाटतंय. हो ना. तसंच काही तक्रारी पण केल्यात तुमच्या. चालेल ना? तुमचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्हाला राग आला ना तर ते तुमच्या चेहऱ्यावर लगेच दिसतं आणि एकदम तुम्ही गप्प होता. ह्यासाठी की मी काही उलट बोलेन कोणाला रागाच्या भरात, त्यापेक्षा गप्प राहिले. गप्प राहिलेलं चांगलं. पण चेहऱ्यावर कळतं म्हणजे कसा होतो चेहरा? उतरून जातो चेहरा एकदम. काय हो, तुम्हाला कळतं? हो, वातावरण सगळ्यांना बिघडलंय? कळतं. सगळ्यांना मलाच नाही कळतं आता, जरा. घरच्यांना बाहेरच्यांना सगळ्यांना कळतं की राग आलाय. हो का? हो, मनासारखं झालं नाही की नर्वस होता? होतं असं. मनासारखं नाही झालं तर इच्छा पूर्ण नाही होत असं होतं ते. म्हणजे की हे या वेळेला व्हायला हवं होतं पण होत नाही. खूप इमोशनल आहात. हो, काय? खरं आहे. सांभाळून घ्यावं लागतं. अजून 2.5 वर्षात जेवण काही चांगलं करता येत नाही. हे बघा, माझ्यावरती ढकलू नये. हे बघा, दाखव. हे बघ रेकॉर्ड करायचं. आता 2.5 वर्ष झाली ना, तेव्हा जेवण येत नाही. नाही आता चांगलं बनवती, शिकली हळूहळू. सुरुवातीला लग्न ज्यावेळेस झालं होतं त्याच्यानंतर खूपशा गोष्टी नव्हत्या येत, हळूहळू शिकते. खूप पटकन रागावता सगळीकडे आहे. कोणी एकाच व्यक्तीने लिहिली असेल चिठ्ठी. कुणी मला तेच एकाच वाटतंय. व्यक्तीने सगळ्या चिठ्ठ्या लिहिल्या आहेत का? बरं, हे बघा, रागीट आहे. चिठ्ठ्या संपत नाहीये. संपवल्या. बरं, आता इतके सगळे आरोप केले, काय म्हणणं आहे तुमचं? प्रयत्न करेन राग कमी करायचा. होईल काय? असं झालं तर तुम्हाला आवडेल? नक्कीच आवडेल. आवडेल. मग इतके दिवसात का सांगितलं नाही तुम्ही? असं म्हणता येईल की मी खूपदा सांगण्याचा प्रयत्न केला, पण माझं म्हणणं आहे आदेश भाऊजींचं म्हणणं ह्याच्यात फरक आहे. तर बहुतेक आदेश भाऊजींचं म्हणणं ते ऐकते. माहेराचा निरोपच घेऊन आलाय. माऊली राग कमी कर. अरे पण हसत राहा, आनंदात राहा. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर फक्त राग कमी करणं एवढाच आहे. हो. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? पहिली म्हणजे देवाची मागीन, काही चूक झाली असेल तर. मनापासनं हिच्या माहेरच्या लोकांची मागीन की त्यांच्या लाडक्या लेकीला एवढं लांब घेऊन आलोय. त्या क्षमाच्या बरोबर हे पण सांगेन की तुमची लेक आनंदात राहील ही जिम्मेदारी माझी. अरे क्या बात आहे. वा वा. तुम्ही क्षमा मागायची तर कोणाची मागा? मी तर सगळ्यात आधी ह्यांचीच मानेन, कारण मी खूप त्रास देते यांना. हे कळलं? हो, मला माहीत आहे. खूप जास्त त्रास देते. म्हणजे लहान लहान गोष्टीवरून मी त्रास देते, चिडचिड करते. आणि दुसरं तर आई बाबा, कारण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आणि त्या होत नाही आहे माझ्याकडून. तर ते प्रयत्न मी करेन. तिसरं बाकी कोण असेल ज्यांना मी हे कळत न कळत माझ्याकडून जर चूक होत असेल काही की दुखवलं बाबा असेल तर अभिषेक वेळ नाही देते आम्हाला, असं होत असेल तर मी म्हणते की त्यांना मी इथूनच क्षमा मागते की हे असं होणार नाही. अभिषेक सगळ्यांना वेळ देईल, कारण अभिला खूप सवय आहे की कोणी मदत मागितली की पटकन धावत जायचं. मग घरात अजिबात वेळ देत नाही. मग त्यावेळेला मी थांबवून ठेवते किंवा असं बोलते की थोडा वेळ तरी दे, थोडा वेळ तरी आराम कर. किंवा असं होतं ना आता की इथून पुढे जर कुठे पटकन जायचं असेल तर तू जायला देणार आहे? देणार. 2.5 वर्ष झाली आहेत लग्नाला. बरं झालं मी 30 वर्षांनी आलो नाही. 2.5 वर्ष झालेली असतानाच आलो. आणि या कुटुंबामध्ये आणखी आनंदाची वाढ लवकरच होणार आहे. ती वाढ होत असताना या घरातला आनंदसुद्धा द्विगुणित हो आणि टप्प्याटप्प्याने या घरात, या वास्तूमध्ये कायम सुख, समृद्धी, वैभव, आनंद आणि शांतता राहू, ही मनापासून प्रार्थना. आणि आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैद्यनाथ तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून आजची आठवण भेट. या संपूर्ण कुटुंबाला आणि या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.